आयकॉन खेळाडू आहे, मोठी जबाबदारी आहे आणि मागच्या मॅच मध्ये देखील पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. खराब गोलंदाजी झाली होती. एक षटक मात्र कुठेतरी मंडूर टीमला बॅकफुटला घेऊन गेली. हा सामना फार इम्पॉर्टंट असेल. दोन्ही संघ विजयाचं स्वप्न घेऊन आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स हा संघ देखील विजयासाठी प्रयत्न करेल. 4 ओव्हरची मॅच आहे. स्ट्राईक एंडवर अजय पाहायला मिळते. नॉन सेकंड वर संदीप पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संदीप येतोय. कॅप्टन वर्सेस संदीप गायकवाड वर्सेस अजय आपल्याला पाहायला मिळते. संदीप गायकवाडचा विचार केला तर हा देखील हा आयकॉन खेळाडू आहे. 40+ चा खेळाडू आहे. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल रिलीज केला जातोय. पहिला बॉल बॅकफुट लेऊन स्टेअर करण्याचा प्रयत्न केला होता पण पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. संदीप गायकवाड 40+ चा खेळाडू आहे. भरपूर वर्ष क्रिकेट मध्ये योगदान दिलंय. आपल्या वाडीचं क्रिकेट, आपल्या गावाचं क्रिकेट, आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं क्रिकेट गाजवणारा हा लेजेंड खेळाडू आहे. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्लिअर करणारा पण त्याच दरम्यान खूप चांगला झेल पकडला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन अजयला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम मंडूर संघाला. फलंदाज अजय बॅक टू द डगआउट. बॉस अप्रतिम गीत. पहिल्या विकेटचं पतन. एक गडी बाद संदीप गायकवाडला मिळते पहिली सफलता. टीम त्रिशा 11 मंडूर टीमने धाडसी निर्णय घेतलाय. पहिला सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यामध्ये गमवावा लागला. आता तिसरा सामना आणि डू ऑर डॉच्या सिच्युएशन मध्ये आहे. चांगली स्थिती आहे. चांगल्या स्थितीमध्ये क्रिकेट खेळावं लागेल. नवीन बॅटर अक्षय आलाय. पहिला बॉल फेस करत असताना पडल्यानंतर चेंडूने गिरकी घेतली, वळण घेतलं. डॉट बॉलची सांगता होती. आपला संपूर्ण एक्सपिरियन्स संदीप गायकवाड या मॅच मध्ये दाखवत असताना शंकरदादा मोहिते या संघाला विजयाची गरज आहे आणि या विजयासाठी संदीप गायकवाड सारखा एक ब्रह्मास्त्र वापरला जातोय आणि आपला एक्सपिरियन्स, आपला अनुभव आणि आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधील सगळ्या गोष्टी मात्र या मॅच मध्ये ओतून दिल्यात. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. आणि डायरेक्ट हिट. आणखीन एक विकेटचं पतन. 5 बॉल आतापर्यंत संपलत. एकही धाव खर्च केली नाही आणि दुसऱ्या विकेटचं पतन होत असताना काय गोलंदाजी करतोय संदीप गायकवाड या मॅच मध्ये. अप्रतिम गोलंदाजी. ला परतावा लागेल. कॅप्टन परतलाय. आयकॉन खेळाडू परतलाय. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा हा धाडसी निर्णय मात्र कुठेतरी संदीप पाटील अगदी खराब कॉल म्हणावा लागेल. शॉर्ट अंपूल करण्याचा प्रयत्न केला होता. इथे धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट केला आणि फलंदाजाला परतावा लागेल. 5 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेत आणि 5 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाही. आज 3 अर्धशतक मी पाहिले पण अर्धशतक जर पाहिलं असताना मात्र मेडन ओव्हर पाहिलं नाही. 6वा बॉल आणि या 6व्या बॉलवर मात्र व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉलने मात्र एक धाव जरूर मिळेल. म्हणजे जे मेडन ओव्हर होतं ते मेडन ओव्हर करण्याचा जी संधी होती ती संधी गमावली आहे संदीप गायकवाडने. 5 बॉलचा खेळ संपलाय. टप्प्याचा बॉल पुलचा फटका आहे. तिसऱ्या विकेटचं पतन आलं होतं. कॅच झालीये ड्रॉप.
खराब क्षेत्ररक्षण. एक धाव 3 गडी बाद असं या षटकामध्ये पाहायला मिळालं असतं, पण आता चित्र वेगळं पाहायला मिळते. एक षटक 2 धावा 2 गडी बाद. कॅप्टन संदीप गायकवाडने अप्रतिम गोलंदाजी केली. मॅग्निफिसंट बॉल गोलंदाजीचा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. एक षटकाचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 2 धावा. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. स्वराज 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीगचा थरार इथे मैदानामध्ये रंगलाय. 32 शिराळा परिसर जर पाहिला तर नागपंचमीसाठी जाणलं जातं. 32 शिराळा परिसर म्हणजेच कुस्तीसाठी जाणला जातोय. या परिसरामध्ये जर पाहिलं तर गोरक्षनाथ महाराजांचं देखील वास्तव्य होतं आणि त्यांची जत्रा देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. आणि भरपूर इतिहास आणि भरपूर गोष्टी या 32 शिराळा परिसरामध्ये या तालुक्यामध्ये पाहायला मिळतील. अकोट टप्प्याचा बॉलला शॉट ऑफ जॅक केलाय, फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल योगेशच्या बॅट मधून आलाय या मॅचचा पहिला क्रॅकिंग षटकार. षटकार आलाय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. यावेळी बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. टीट फॉर टॅट जसाच तसं उत्तर पाहायला मिळते. षटकार जरूर लगवला प्रवीणच्या गोलंदाजीवर योगेशने, मात्र योगेशला परतावा लागेल. तिसरा धक्का लागत असताना टीम मंडूर संघाला हा तिसरा धक्का लागतोय. त्रिशा 11 मंडूर टीम 3 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 8 धावा. त्रिशा 11 मंदूर हा संघ देखील मैदानामध्ये आहे. मंदूर संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2. यावेळी देखील पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता नवीन बॅटर प्रकाश पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक गोलंदाज हावी ठरतोय. मंदूर टीमला चांगला खेळ करावा लागेल. हे मॅच फार इम्पॉर्टंट आहे. या मॅच मध्ये विजय इम्पॉर्टंट असेल शंकरदादा मोहिते संघाला देखील. खोलबा टप्प्याचा इनटू द ब्लॉक हॉल व्हाईट यॉर्कर हाताळला गेलाय. काय गोलंदाजी होती दोन्ही बाजूने. संदीप गायकवाड त्याचबरोबर प्रवीणची देखील गोलंदाजी मध्ये अप्रतिम कारनामा पाहायला मिळतोय. चिंचोळी गावचा सितारा. आज प्रत्येक खेळाडू आपापला विभाग गाजवणारे खेळाडू आहेत आणि त्यामुळे संघ मालकाने जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला खरा उतरत असताना पुन्हा एकदा चांगला बॉल. अप्रतिम चेंडू अप्रतिम गोलंदाजी लाजबाब षटक म्हणावं लागेल. 5 बॉलचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 8 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये 2 धावा 2 गडी बाद. संदीप गायकवाडचं हे षटक. आता प्रवीण गोलंदाजी करत असताना 5 बॉल मध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. 4 ओव्हरचा सामना आहे. प्रवीण प्रकाश जो लांबलचक षटकार मारण्यासाठी जाणला जातोय आणि आणखीन एक डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपले गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 3 गडी बाद 8 धावा. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये कितपर्यंत मजल मारली जाईल बॅटिंग करत असताना टीम त्रिशा 11 मंदूर संघाने त्याकडे पाहिलं जाईल. काय गोलंदाजी झाली आहे. चला थोडासा टेन्शनचं वातावरण आहे आणि टेन्शन वरची मात्रा म्हणजेच संगीताची जत्रा. ऐकूया बॉस कडून एक अप्रतिम गीत.
चला गोलंदाजी ट्रॅकवर तिसरा गोलंदाज वापरला जातोय. अरुण गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 30. 8 धावा 3 गडी बाद. नाको टप्प्याचा बॉल इथे पूल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने आणि सीमालेशी पलीकडे 4 धावांसाठी चौकार. बॉल वर चौकार आलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. अक्षयच्या बॅट मधून चौकार आलाय. जो संघर्ष करतोय 4 बॉल 5 बॉलचा फेस केला. यावेळी देखील कोटप्याचा बॉल मिड विकेट रीजन मध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंग डॉस रीजन मध्ये चेंडू टर्न होईल. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थ्रो इथे खराब आहे. तोपर्यंत 2 धावा मिळतील. एका धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. धावा गरज आहे मंदूर संघाला. त्रिशा 11 मंदूर टीम हा जो धाडसी निर्णय घेतलाय, पण या मॅच मध्ये कुठेतरी बॅकफूटला गेली. गरज आहे धावांची. गरज आहे मोठी धावसंख्या उभारण्याची. शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे हा संघ देखील मैदानामध्ये खेळतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. एरियल रूटने चेंडू जातोय थ्रू द कव्हर. चेंडूने पुन्हा एकदा वळण घेतलंय. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2-2 धावा. एक धाव फार महत्वाची असणार आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 16 या आकड्यावर. बघा आजच्या दिवसातला लोअर स्कोर आपल्याला पाहायला मिळाला 47. त्यानंतर 49. पण त्यानंतर कुठलीही मॅच मध्ये 50 पेक्षा कमी धावा झाला नाही. पण या मॅच मध्ये त्यापेक्षाही कमी धावा पाहायला मिळतील असं चित्र पाहायला मिळते. पण शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. अकोटप्याचा बॉल इथे पुल केलाय. चेंडू हवेत आहे. त्याखाली संदीप गायकवाड पोहोचेल का? नो मॅन्स लँडचे इथे चेंडू लँड होईल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. 18 धावा धावफलकावर लागलेत. प्रत्येक गोलंदाज मात्र अगदी अप्रतिम गोलंदाजी करतोय. अगोदरच शफल अगोदरच विचार केला होता. अगोदरच कमेंट केलं होतं की यस मी आता ठिकाणी स्ट्रोक खेळेन, पण डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक डॉट बॉल मंदूर संघाला मात्र कुठेतरी बॅकफूटला घेऊन जाईल. बॅटिंग करत असताना धावा झाल्या नाही. संदीप पाटील लवकर बाद झाला. धावचीच्या स्वरूपात बाद झाला. पहिले 2 विकेट लवकर बाद झाले. त्यामुळे टीम बॅकफूटला गेली. आता संकट मोचकच्या भूमिकेमध्ये बॅटिंग करावे लागेल. त्याच दरम्यान काही स्ट्रोक लगावलाय. थ्रू द कव्हर चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. लाजवाब दर्जेदार मस्त नीटेड षटकार. फलंदाज अक्षयच्या बॅट मधून आलाय. क्रॅकिंग षटकार. माहोल बदललं. अगदी आमचे जालिंदर पन्हाळकर सर देखील थोडस त्यांचे हात थिरकायला लागले, कारण की त्यांच्या काळातील हे गाणं आहे आणि त्यामुळेच ऑब्विसली हे गाणं खूप छान आहे. आणि 3 षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. 24 धावा धावफलकावर लागलेत. शेवटचं षटक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कुठला वापरला जाईल? संदीप अस्कट. संदीप अस्कट गोलंदाजी ट्रॅकवर आहे. प्रकाश म्हणजेच पोलार्ड म्हणून ओळखला जातोय. लांब लचक षटकार मारण्यासाठी जाणला जातोय. पहिला बॉल अगदी अखूट टप्प्याचा डॉट बॉलची सांगता होतीये. पहिला बॉल अप्रतिम. संदीप अस्कट यांचा आज वाढदिवस आहे आणि आज बर्थडे बॉय कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय त्याकडे पाहिलं जाईल. मग मी जसा वाढदिवस आहे म्हटलं तर रनवे थांबला, आणखी आज संध्याकाळी बऱ्याच लोकांना पार्टी द्यावी लागेल. त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माइल येते.
5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अको टप्प्याचा बॉल प्रकाश बॅट मधून थ्रू द कव्हर, चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक थ्रू द कव्हर, चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी बॅट मधून पोलार्डच्या बॅट मधून षटकार आलाय. यावेळी देखील फटका जर पाहिलं तर कव्हर रिजन मध्ये जातोय. बॅकवर्ड पॉइंट रिजनचा क्षेत्ररक्षक येईल. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. डायरेक्ट हिट केला जातो आणि प्रकाशला परतावा लागेल. काय घडलंय, जो चांगल्या रिदम मध्ये होता, जो चांगली बॅटिंग करत होता, तो प्रकाश मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होत असताना दुसरा खेळाडू धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. फलंदाज बाद. टीसीचं अप्रतिम टेलिकास्ट. चला, श्री 11 कोसाईवाडी टीमचा कॅप्टन आणि आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण 11 टीमचा कॅप्टन टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालेत. चला, इनिंग ब्रेक मध्ये आपण प्रेझेंटेशन सेरेमनी मध्ये जाणार आहोत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. खूप चांगला बॉल, अप्रतिम गोलंदाजी संदीप अस्कट. डॉट बॉलची सांगता होतीये. सामना स्पीडअप करावा लागेल कारण की अजूनही अंतिमचा सामना बाकी आहे. उर्वरित दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. त्रिशा 11 मंदूर टीम कुठेतरी संघर्ष करतोय, स्ट्रगल करतोय. बॅटची एज लागले, चेंडू मात्र फाइंड मध्ये खूप चांगल्या पद्धतीचं फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगलच मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. 32 धावा दाखल करावं लागलेत. शेवटचा अखेरचा आणि निर्वाणीचा चेंडू आहे. अखेरच्या बॉलवर त्रिशा 11 मंदूर टीम आणि अक्षय कशा पद्धतीने बॅटिंग करतोय त्याकडे पाहिलं जाईल. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल, गोलंदाज संदीप अस्कट आणि बॅटची एज. चेंडू जातोय शॉर्ट फाइंड लेग रिजन मध्ये, स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तिसरा धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. 3 धावचीच्या स्वरूपात बाद पाहायला मिळाली आणि अशा तऱ्हेने 4 षटकांचा केस संपलाय. त्रिशा 11 मंदूर टीम बॅटिंग करत असताना 33 धावा धावफल करावं लागलेत आणि 34 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया आजच्या दिवसातला लो स्कोर मॅच पाहायला मिळते. त्याच दरम्यान आपण जाऊया टॉस साठी आणि किरण मस्कर येतील मायक्रोफोनवर. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक्स कॅप्टन आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक्स कॅप्टन चरण दादा या लवकर या. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक कॅप्टन कुठे? पळ डायरेक्ट उडी मार. टॉस घेऊयात. शेवटची मॅच आहे आणि ही मॅच पूर्ण झाली की उद्या आपण फ्रेश मध्ये उद्याचा सगळा लॉट्स आपण खेळणार. कुठली मॅच पेंडिंग राहणार नाहीये. मग चला टीम लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. बॅट्समन पण लगेच दाखल व्हा. कॉल कोण मागणार आहे? कॉल कोणाचा आहे? श्री 11 कुसाईवाडी टीम कॉल आहे. स्पिन दी कॉइन, हेड इट इज अ कॉल आणि हा टेल आहे. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टॉस जिंकलेला. किती मॅचेस विन राहिल्या, किती खेळलात? 2 मॅच मधून फक्त एकच विन झालोय. म्हणजे ही मॅच तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण की समोरचा संघ 2 मधल्या दोन्ही मॅच जिंकलेला आहात. टॉस जिंकून तुमचा महत्वाचा निर्णय. फलंदाजी करणार आम्ही पहिली. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाहीये. कसा राहिलाय तुमच्या टीमचा खेळ? आमच्या टीमचा खेळ एकदमच खूप चांगला राहिलाय.
आमचे दोन्ही बॅट्समन मयूर आहे, अक्षय आहे, दोघांनी चांगला खेळ केला आहे. आम्ही दुसरी मॅच एकदम टफ, आमची जी प्रतिस्पर्धी ज्यांना आम्ही खूप बलाढ्य असा संघ, विकास अण्णांचा संघ होता, त्या संघावर आम्ही 77 चेस करून आम्ही आमचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. 77 चेस केल्यानंतर तिथून पुढे टीमचा कॉन्फिडन्स वाढल्यानंतर टीम आणखीन डेंजर होते का? कारण की इथून पुढची आत्ताची जर मॅच तुम्ही जिंकताय तर तुम्ही सेफ झोन मध्ये जाताय, कारण की 4 मधल्या 3 मॅचेस सहज तुम्ही विन होताय. तर या मॅच मध्ये काही चेंजेस का तीच टीम तुम्ही पुन्हा घेऊन येताय? सुरुवातीपासूनच आम्ही आमच्या प्रत्येक म्हणजे 14 खेळाडू आहेत एका टीममध्ये, तर आम्ही प्रत्येकाला चान्स देण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आता एक जण जो आहे, एक बदल असणार आहे, त्याला आम्ही घेऊन आणि ही मॅच जिंकून आम्ही पूर्णपणे म्हणजे रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करू. शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत, रात्रभर तुम्ही सर्वजण थांबत असता आणि तदनंतर तुमच्या म्हणण्यानुसार आयोजन या पद्धतीने कसं बघता? हे आयोजन तुम्ही अतिशय उत्कृष्ट आयोजन आहे. सर्व पदाधिकारी यांनी आपले 100% देऊन हे आयोजन सक्सेसफुल करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. शंकरदादांची साथ, आमचे अध्यक्ष असतील, आमचे बाकीचे पदाधिकारी विजय भाऊ असतील, संदीप भाऊ आहेत, शिवराज भाडुगळे, संदीप SP, सर्वांनीच म्हणजे प्रत्येकजण, तुषार असेल, अंकुश भाऊ आहे, प्रत्येकाने म्हणजे आपलं म्हणजे प्रत्येकाने मागील एक आठवडा एक म्हणजे 10-12 वाजेपर्यंत थांबून हे बॅनर हे सगळ्या गोष्टीचा पुरेपूर आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि स्पर्धा 100% यशस्वी करण्याचा. DJ अद्वैत, अंपायर, यूट्यूब, ओमसा MTC, कॉमेंटेटर, या सगळ्यांची कामगिरी पहिल्या दिवसात कशी राहिली आहे? त्यांच्याबद्दल 100 पैकी 100 गुण तिन्ही, म्हणजे DJ असेल, DJ मुळे पूर्ण ह्या आपल्या लीगला अतिशय उत्कृष्ट असा म्हणजे नियोजन, आणि DJ मुळे ते एक बोलतो ना, DJ मुळे एक जान आलेली आहे. आणि आपला MTC ओमसाई MTC, हॅट्स ऑफ, नो कमेंट ऑन देअर क्लॅरिटी. कॉमेंटेटर 100%, अंपायर आपले तिन्ही अंपायर एकदम चनाक्ष अंपायर आहेत, सर्वच नियोजन एकदम परफेक्ट. थँक्यू सो मच. आणि आता जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सेकंड इनिंगची अधुरी कहाणी ऐकूयात पूर्ण वाणीतून, अर्थातच विघ्नेजी मडवी सर यांच्या वाणीतून. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस संदीप गायकवाडच्या बॅट मधून येतोय हा वाई हल्ला, चेंडू फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे. यावेळेस देखील फाईन मध्ये चेंडू जाईल. एक धाव कंप्लीट झाली आहे. चांगली सुरुवात म्हणावं लागेल बॅटिंग करत असताना टीम शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे टीम मैदानामध्ये खेळते. 34 धावांचं टार्गेट उभं केलंय. शंकरदादा मोहिते यांचं देखील योगदान राहिलंय. त्यांच्याच माध्यमातून हे संपूर्ण प्रीमियर लीग पुरस्कृत केले गेले. टॉप एज लागलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय, प्रयत्न करत असताना कॅच झाली आहे ड्रॉप, आणि कॅच ड्रॉप झाली आहे संदीप पाटील कडून. कॅचेस विन द मॅचेस. तुम्हाला जर हा सामना जिंकायचा आहे त्यासाठी चांगली गोलंदाजी, त्या पलीकडेही चांगली फिल्डिंग तुम्हाला करावी लागेल. आणि पहिली चूक झाली कॅप्टन कडून, कॅच ड्रॉप झाली आहे. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 34 धावांचं टार्गेट पार करत असताना यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळलाय. आणखीन एक आसमानी टोला संदीप गायकवाडच्या बॅट मधून येतोय. दुसरा ब्लास्ट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. लीडिंग फ्रॉम द फर्म. कोलबट टप्प्याचा चेंडू, चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण होत असताना काय रनिंग बिटवीन विकेट. संदीप गायकवाड हा क्रिकेट मधला एक मिसाईल आहे, एक मुरलेला तुंबलेला आणि एक अगदी क्रिकेट मध्ये संलग्न झालेला खेळाडू आहे. काय बॅटिंग करतोय, काय परफॉर्मन्स आहे, परफेक्शनचं दुसरा नाव संदीप गायकवाड. इथे देखील फटका पाहू शकाल. या षटकातील तिसरा मोठा फटका येत असताना
पहिल्याच ओव्हर मध्ये या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वर टीम शंकर दादा मोहिते टीमला पोहोचवलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 24-24 या आकड्यावर. इन बॅटिंग परफॉर्मन्स 40+ चा हा सितारा मैदानामध्ये आपल्या टीम साठी 100% देत असताना दिसतोय. वॉट अ बॅटिंग. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. आता 18 बॉल आणि 18 मध्ये करायचे फक्त 10 धावा. मॅचचा निकाल जवळ लागलाय. त्याचं कारण आहे की अफलातून परफॉर्मन्स संदीप गायकवाडच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं, 2 विकेट काढल्या, 2 धावा दिल्या आणि बॅटिंग करत असताना योगदान देत असताना अकुट टप्प्याचा बॉल अगोदरच शफल झाला आणि काय घडलंय. चुका बऱ्याच चुका झाल्यात. एक चूक क्रिकेटमध्ये महागात पडते. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर. आता गरज आहे 9 धावांची. संदीप गायकवाड जो इन फॉर्म आहे, भन्नाट फॉर्म मध्ये आहे. टॉप एज संधी आहे. विकेट कीपर त्या मागे आहे. कोण घेईल कॅच. घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात असं म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे हे चित्र पाहायला मिळालं की आज बऱ्याच चुका झाल्या, बऱ्याच गोष्टीला सामोरं जावं लागेल. त्रिशा 11 मंदूर टीमला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा चेंडू जातोय फाइंड मध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही कारण की त्यांना माहिती आहे की ही मॅच आमच्या आवाक्यामध्ये आहे. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर. गरज आहे फक्त 8 धावांची आणि भरपूर चेंडूचा सामना अजून बाकी आहे. म्हणजे 15 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. मॅच लवकर फिनिश करून आपण थोडासा रेस्ट करावा या इराद्याने बॅटिंग केली जाईल आणि त्याच इराद्याने बॅटिंग करत असताना मात्र काउ कॉर्नर रिजन मध्ये अगदी लांब लचक बुलंदी पॉवरफुल चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. इथे फटका चांगला आहे. चेंडू जातोय मिड विकेट रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग होईल की काय. यस, पहिली धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने कंप्लीट केली जाते. अवघ्या 10 बॉल मध्ये हा सामना संपलाय. वेल प्लेड टीम शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स सोनवडे आणि अभिनंदन आणि हार्ड लक त्रिशा 11 मंदूर टीम.